ए सुचित्रा, हे बघ तुझ्यासाठी स्थळ आलंय. अच्छा, मुलगा काय करते ग? मुलगा बघ शेतकरी आहे आणि त्याला 50 एकर शेती आहे. अच्छा, अरे बघ काय म्हणतेस मित्रांनो, ही तर विचार करतीये, पण आपल्या नांदेड मधल्या मुलींना विचारूयात की त्यांना शेतकरी मुलगा पाहिजे का नाही. समज तुला घरी लग्नासाठी स्थळ आलं आणि मुलगा शेतकरी आहे असं जर तुला सांगितलं तर तू करशील का लग्न? हो. कारण की आपल्याला ते ताजं पण जेवण पण भेटते आणि महिन्यात थोडं आपलं डाएट पण चांगलं असते. मला शेतकरी जावई म्हणून कसा वाटेल? मला चालेल, माझ्या मुलींना चाललं पाहिजे बस. मनाचं चांगलं असं. शेतकरी मुलगाचं तुला स्थळ आलं तर काय करशील, हो की नाही? नाही बिझनेस. शेतकरी मुलाचं स्थळ सांगितलंय तर तू करशील का? हा, शेतकरी की बिझनेसमॅन? बिझनेसमॅन तुम्ही कुठला पण म्हणताय, म्हणजे कसाही बिझनेस असो, मोठा छोटा. शेतकरी चालेल का शेतकरी आता मुली शिकवल्यावर शेतकरी कसं चालेल? त्यासाठी? तर काय असेल तुमचा निर्णय? करेल, काही नाही त्यात काही प्रॉब्लेम. बिझनेसमॅन की शेतकरी? बिझनेसमॅन. बिझनेसमॅन. बघितलं सुचित्रा, आपल्या नांदेड मधल्या मुलींचं मत काय आहे? तुला काय वाटतं? मला तर वाटतं की शेतकरी मुलासोबत लग्न करायला काही हरकत नसायला पाहिजे. तर मुलींनो, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आमच्या सिटी अपडेट चॅनलला फॉलो करायला मात्र विसरू नका. वावर है तो पावर है.